गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जनजे शिवभजनी परायण. सदाशिवलीला अमृत श्रवण अर्चन सदाशिवासी. सूत म्हणे शौनकादिका प्रतीचे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यासी नाही मिटे त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासे वंदिती शक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु. अथवा षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझे एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप मनवणे. त्यावरून करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश मनगटे पूर्ण रुद्राक्ष बांधीचे आदरी. कंठी बांधावे 32 मस्तका भोवती 24. सहा करणे पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमान सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणे जे शिवार्चना. रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास एक विषय. काश्मीर देशाचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित. प्रजा दायात भूसुर धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाचने घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पे. सुंदर पतिवर्ता मूर्तभाषिणी पूर्वदत्तैसे लादीचे कामिनी. सूत सभागी विद्वान गुणी विशेष सर्वदे पाविजे. गुरुकृपावंत्य सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसत्वार विशेष सुकृदे लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काय आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेना आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान. दोघांचे झाले नंदन शिवभक्त उपजतासी. राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्माच्या तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी. बाळे होनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील. लौकिक संगे ध्रुव मंगळ त्याची संगते नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्रलंकार. गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत श्रवण करते शिवलीला अमृत. बोलते शिवनामावळी नित्य पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करती राव प्रधान यासी कान आवडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे. विभूती पूसनी रुद्राक्ष काढिती मागोते वस्त्रे भूषणे लेवविती. ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागोती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परितेने सांडिते आपले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र घराशी आला पराशर. सवे वेष्टींत ऋषीचे वार अपार सूर्य तेजस्वी. जो कृष्ण देपाळ जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्य वागती अपार तैसेचे पूर्वी होती रजनीचर. ते पितृ केवारी समग्र जायले सत्र करुनिया. जन्मे जे सर्पसत्र केले ते अस्तिके मध्येची राहाविले. पराशराचे पुलस्त्याने प्रार्थिले मग वाचले रावणाधिक. विरंचीशी दटावली क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृ केवारे पराशरे वादी जर्जर पे गेले. ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निधारे. ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निधार घरा आला जाणोनी. राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आनेती. षोडशोपचारे पूजिती भावचित्ती विशेष. समस्त वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून. मने दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अनुमात्र भाषण करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र. गजवाज्याने समग्र आरुढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीते आमासी गुढ पडले चित्ती. मग ते दोघे कुमार आणून गुरुप्रती दाखविले भद्रसेने. गुरुनी पाहिले दृष्टीसे जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसुत म्हणे एका झाले शिवभक्त. याची पूर्वकथा समस्त एक तुझ सांगतो. पूर्वी हे काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम. तेथील वारंगना मनोरम महानंदा नाम तियचे. त्या ग्रामीचा तोचे रूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललितकृती पाहुणी कर्दप तन्मे होनी नृत्य करी.
जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित यानी अपार भाग्या पार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चांभार जिवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुहास हिरण्य रत्ने परक राजस. चंद्रराशी संप्रकाश शय्या जिचे अभिनव. दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित. गोमहिषी किल्लारी बहुत वाजी गज घरी बहुवस. दास दासी अपार घरी माता सौभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिला. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ सत्य डोलविती मान. तिचा भोग काम इच्छून भृप सौभाग्य येती घरा. वेश असूनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न चालता इंद्रासे वैष्णवे. परमशिवभक्त विख्यात दानशील उदार भूत. सोमवार प्रदोष व्रत आज शिवरात्र करी नेमिसी. अन्नछेत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळ शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करीव शिवासी. याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंद पुरवित. कोटिलिंगे करवित श्रावण मासी अत्यादरी. एक भद्रसेना सावधान कुरकुट मुरकट पायले प्रीती करुणा. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुरकुट मुरकट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण तेही एकती दोघेजण. सवेची महानंद करी गायन नृत्य करवी शिवापुढे. महानंद त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करुणी. त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करून त्यासी घडतसे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागन सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला. त्यांचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली तेदवा. पूजा करुणी स्वहस्तकी त्यास बैसले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाची हस्तकी कंकण त्यांच्या देखिले. देखता गेली तन्मय होनी म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्मेने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागर ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. एरी होनी आनंदगण नेम करी तयासी. पृथ्वीची मोल हे कंकण मी 32 लक्ष्मी पद्मीन. 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले सवेचे त्याने दिव्यलिंग काढले. सूर्यप्रभेहुनी आगळे तेज वर्णिले न जाय. लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदे लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावे ओवाळूनी. सौदागरे म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतने. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन. मग दोघे करीते शयन रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावे अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्यांच्या आज्ञे करून नृत्य शायसी लागला अग्न. जन धावू लागले चौकडून एकची हाक झाली. तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठली घाबरीत वातात्मज चैतला. तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून. कुरकुट मरकट दिदले सोडून गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति तेधवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून. वक्षस्थळ घेत बनवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आधी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाशपंथी जाती ज्वाला. सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडांच्या. अति लागवी उमरंग जो भक्त जनभव भंग. उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणोनी. ऐसे देखता महानंद बोलाविले सर्व ब्रह्मरुद्रा. लुटविले सर्व संपदा कोश समवित सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले. सर्वांगी लिहून हृदय चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयांचे तेचा प्रगटला कपाळ मोळी. दक्षभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्ताते. माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर. शिरी झुळझुळ वाहिनीर अभयंकर महाजोगी. चंद्रकळा त्यांचे शिरी निळकंठ खडांगवधारी. भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार. सर्वांगी वेष्टिले फणीवर दक्षभुजा मिरविती. वरचे वर कंदुक झेलित तेवी 10 भुजा पसरून अकस्मात. महानंदेसी झेलुनी धरित हृदय कमळी परमात्मा. म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरण विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत.
दिव्य रूप पाहुनी त्वरित नगरात समवेत चालले. पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी. श्रुधातृषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध तद दुःख मद मत्सर नाही निशंक. जेथेचे गोड उदक अमृत अहोनी कोटी गुणे. जेथे सुर तरुची वने अपारे सुरभीचे बहुत खिल्लारे. चिंतामणीची धौलांगारे भक्ता कारणे निर्मिली. जेथे ओसनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास. शिवपदा सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली. ही कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास. मन हे कुमार दोघे निशेष कुरकुट मुरकुट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून. त्यांची पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्ष्मी डोळस. शिवभजनी लावितील बहुतास उद्धरतील तुम्हाती. अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण. म्हणे इतुके निमिधान्य सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढते राज्य किती वर्ष करती. आयुष्य प्रमाण किती सांग यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवसे एवढाचे पुत्र आम्हास. परम प्रिय कर राजस प्राणाहुनी आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हासी एकता वाटेल दुःख. हे सभा सकळीक दुःखार नवे पडेल पे. प्रत्यक्ष सदृश बोलावे वचन नांतरी अंगासे ते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाण विशेष कठीण ते गोष्टी. भद्रसेने म्हणे सत्य वचन बोलावा न करावा अनुमान. तरी तुझ्या पुत्राची 12 वर्ष पूर्ण झाली असती जानपा. आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावले सम्यासी. राव एकटा धरणीसी मृच्छा योनी पडियेला. अमात्य सहित त्या स्थानी दुःखाग्नित गेले आहोनी. अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीते आक्रोशी. करुणी हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर. मग रायाशी पराशर सावध करुणी गोष्ट सांगी. नृपश्रेष्ठान सोडी धीर. एक सांगतो विचार. जे पंचभूते नवती समग्र. शशी मित्र नव्हते ते. नवता मायेमय विकार. केवळ ब्रह्मामय साचार. तेथे झाले स्फुरण जागर. अहब्रह्म म्हणून या. ते ध्वनी माया सत्य. तेथून झाले महत्वत. मग त्रिविध अहंकार होत. शिव इच्छे करून या. सत्वाश निर्मिला पीत वसन. रजाश सृष्टी करता द्रुहिण. तमाशी रुद्र परिपूर्ण. सर्गस्थित्यंत करविता. विधीसे म्हणे सृष्टी रची पूर्ण. एरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून 4 वेद उपदेशिले. 4 वेदांचे सार पूर्ण. तो हा रुद्रादय परमा पावन. त्याहुनी विशेष गृहज्ञान. भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन. त्याहुनी अनेक थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून. श्री शंकर स्वयं बोले. जे रुद्राध्याय एकती पडती त्यांच्या दर्शन जीव उद्धरती. मग कमलोद्रव एकांती. सप्तपुत्र सांगे रुद्राध्याय हा. मग संप्रदाय ऋषीपासून भूतली आला अध्याय जाण. थोर जप तप ज्ञान. त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे दर्शन तीर्थे पावन. स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण. रुद्रमहिमा अगद पूर्ण किती म्हणून वर्णावा. रुद्रमहिमा वाढला फार. ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सोडून यमकिंकर रीते हिंडू लागले. मग यमे विधी लागे पुसून. अभक्ती कृत्य निर्मिली दारुण. तिने कुर्तक वादी भेदी लक्षण त्यांच्या हृदय संचरली. त्यासे मत्सर वाढविला विशेष. वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जाऊनी यमपुरीस. महानरकी पडले सदा. यम सांगी दूताप्रती. शिवदेशी जे पापमती ते अल्पायुष्य होती. नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान. हरी विशेष हरगोन. ऐसे म्हणती जे त्या लागून. आणूनी नरकी घालावे. रुद्र त्याना आवडे जासी. कुंभी पाकी घालावे त्यासी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी रुग्धी होय निधारी. याकरिता भद्रसेना अवतारी औत रुद्रावर्तनी करी. शिवावरी अभिषेक धारधरी. मृत्यू दुरी होई साच. अथवा शतगट स्थापून. दिव्य वृक्षाचा पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रून. अभिषंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण. शोणीपाळ करी सप्तदिन. राय धरिले दृढ चरण. सद्गत होनी बोलत. सकळ ऋषी रत्न मंडित पदक. स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भयशोक. गुरु रक्षे त्यापासूनी. तरी तू आचार्यत्व करावे पूर्ण. तुझ सवेत जे आहेत ब्राह्मण. आणिक सांगसे ते बोलावून. आत्ताचे आणि तो आरंभी. मग सहस्र विप्र बोलावून. ज्याची रुद्रानुष्ठानी भक्ती पूर्ण. न्यास ध्यानयुक्त पडून. गुरुपासून जे आले. परदार आणि परधन. ज्यासी वमनावनी नीच पूर्ण. विरक्त सुशील गेल्या प्राण. दुष्ट प्रतिगृहण घेती. जे शापानुग्रह समर्थ. सामर्थ्य चालून देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानत पुढे आणून उभा करीती.
ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बेसला व्यासपिता घेऊन सहस्त्रघट मांडून अभिमंत्रुनी स्थापिले. स्वरधुनीचे सलिले भरले पूर्ण, त्यात आम्र पल्लव घालून रुद्रघोषे गर्जिलेले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस. 7व्या दिवशी मध्याही आला चंडाश. मृत्यूसमयी येता धरणीस बाळ मूर्छित पडिला. एक मुहूर्त निचेष्टित चलनवलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ गुरु देता नाभिकारा. रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन. त्यासी पोचती वर्तमान वर्तले त्याचे सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर, उद्वजटा कपाळी शेंदूर, विक्राळ दाढा भयंकर नेत्र, खदी रागा सारिके. तो मज घेऊनी जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता. पंचवदन दक्षभुज त्याची साम्यता, कमळ भवंडी दुजी नसे. ते तेजे जैसे गमस्ती, दिगंत तम सहारिती. भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती, दक्ष हस्ते आयुधे. ते महाराज येऊनी मज सोडविले तोडूनी बंधन. या काळ पुरुषाची धरून करीत तांडन केले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रसनी करी जय जयकार. ब्राह्मणासी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जत ते वेळी, देवसोमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर, डंका गर्जा उग्यात थोर. मुखद्वयाची महासुस्वर, मृदुंग वादे गर्जती. अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे काहाळ थोर, सनया अपार वाजती. चंद्रानना धडकती भिरी, नादन माय नभोदरी. असो भद्रसन यावरी विधियुक्त होम करीत असे. षडसैन्य शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्र देत. अमोलिक वस्तू अद्भुत, आणूनी अर्पी ब्राह्मणासी. दक्षिणे लागे भांडारे, मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे तितके भरा एकसरे, मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त, पुरेपुरे ह्याची ऐकली मात. धनभार झाला बहुत, म्हणून सांडी ती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझ्या सुता. ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंध वने, की काशी क्षेत्रावरी. स्वरधुनी शेतोत्पले मृंडा, निरमल लिंग अर्चिजे, की निर्देवासी सापडे चिंतामणी. की क्षुतिता पुढे शिराब्दी धावनी, तैसा कमलोद्रव नंदन ते शनी. नारद मुनी पातला, वाल्मिक सत्यवती नंदन. ओतान पादिक हृदयरत्न, शिष्य हे ज्याचे त्रिभुवनी जाण. वद्य जे का सर्वादे, जो चतुर्षष्टी कळा प्रवीण निर्मळ. चतुर्दश विद्या कर तळमळ, ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमल भवंड मोडुनी, पुनःसृष्टी करणार मागू तेनी. अन्याय विलोकिता नयनी, दंडे तांडिल शक्राधिका. तो नारद देखुनी त्याची शनी, कुंडांतुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्री ग्रहपत्या होऊनी, उभे टाकेले देखता. पराशरारी सकळ ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेना. तरी ती चरण ब्रह्मानंदे उंच भले. दिव्यगंध दिव्य सुमनी, षोडशोपचारे पूजिला नारद मुनी. राव उभा टाके कर जोडुनी, म्हणे स्वामी अतिदय दुष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व, काय देखिले सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिव, दूत चौके देखिले. दक्षभुजा पंचवदन, तेही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकविले मरण, रुद्रानुष्ठानी धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ तेव्हा शिव वीरभद्र मुखे पाठविला. मज देखता मृत्यूसी पुसू लागला. शिवसुत एका ते, तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतासी भद्रसेन नंदन. त्यासी 10 सहस्र वर्ष पूर्ण, आयुष्याचे निश्चय. तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्रमेमा तुझा ठाऊक असता. शिव मर्यादा उल्लंघून तत्वता, कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पूसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिले वाचून. तो द्वादश वर्षे मृत्यूचिन्ह, गंडांतर थोर होते ते. महत्पुण्य निरसुनी सहज, 10 सहस्र वर्ष करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज, स्वापराधी कष्टी बहु. मग उभा टाकुनी कृतांत, कर जोडुनी स्तवन करीत. हे अपर्णात व हिमनग जामात, अपराध न कळता घडला हा. ऐसे नारदे सांगता ते शनी, राये पायावरी घातली लोळणी. अनेक सहस्र रुद्र करुणी, महोत्सव करीत असे. शतरुद्र करिता निशेष, शतायुष्य हा होय पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूप यासी देही. तो येथेची झाला मुक्त, त्याच्यातील ते तरती बहुत. असं यावरी ब्रह्मसुत अंतर्ध्यान पावला. आनंदमय शक्तिनंदन, राय शतपथ धन देऊन. तोषविला गुरु संपूर्ण, ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान, जे पडती त्यासी होय आयुष्य संतती. त्यासी काळ न बांधे अंती, वंदोने नेते शिवपदा. दशशत कपिला दान, एकता पडता घडे पुण्य. केले असे अभक्ष भक्षण, सुरापान ब्रह्महत्या. एव महापाप पर्वत तत्वता, भस्म होते श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गंडांतरी दूर होते. यावरी कलियुगी निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांचा अनुष्ठान हेसी निधारे.
मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रासी राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधान समवेत राव जाना जाता झाला तपोवना. शिवानुष्ठान रुद्र ध्यान करिता महारुद्र तोषला. विमानी बेसोनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित. विधी लोकी वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुणी राहिले. शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे. हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासी न बांधी ग्रह पीडा विघ्न. पिच्छाच बांधा रोग दारुण न बांधीच सर्वताही. येथे जो मानिला विश्वास तो होईल अल्पायुष्य तांबासा. हे निंदितो चांडाळ निःशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यासी प्रसवनी वांझ झाली माता. त्याची संगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे. ते आपल्या गृहासी न आणावे आपण त्यांच्या सदनासी न जावे. ते तेजावी जिवे भावे जेवी सुशले हिसक गृह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीस. त्यासे मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना. असो सर्व व्हाय निश्चित अखंड पाहावे शूल्यामृत. हे न घडे तरी जरी त्वरी हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान त्यासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्ण रूपद्याब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदान मूळ कंद अभंग न विटे कालंत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड. एकादश अध्याय गोढा. श्री साम सदाशिव पर्णमस्तुं शुभं भवतु.